हिंगोली नगर परिषद निवडणूक यावेळी संतोष बांगर यांच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले। संतोष बांगरांकडून वहिनींची उमेदवारी घोषित करण्यात आली। रेखा बांगर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज आता दाखल करण्यात आले। हिंगोली नगर परिषदेसाठी शिवसेनाचे आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन केले। या शक्ती प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात महिलांसह शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। हिंगोली नगर परिषदेवर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा देत आपल्या वहिनी रेखा श्रीराम बांगर नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या करत त्यांच्याकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहे। संतोष बांगर यांच्याकडून हिंगोलीत मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याशी संवाद साधलाय हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपल्या वहिनी निवडणुकी रिंगणात उभ्या केलेल्या आहेत। आपण बघू शकता की हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी शक्ती प्रदर्शन सुरू आहे। मला सांगा हे या ठिकाणी मोठे शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत। आपल्या वहिनी यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या केल्या। मला सांगा मोठे शक्ती प्रदर्शन म्हणायचं का? हे शक्ती प्रदर्शन नाही, हे माझ्या मायबाप जनतेचं माझ्यावरती असलेलं प्रेम आहे। या ठिकाणी जर तुम्ही ह्या बहिणी बघत असाल तर तुम्हाला सांगतो एका जातीच्या नाही, अनेक जातीच्या मराठा, माळी, साळी, कोळी, आन, आदिवासी, मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, पारधी, वडर, मुसलमान, वंजारी सगळ्या जातीच्या माझ्या या ठिकाणी बहिणी आलेल्या आहेत। आणि या बहिणीचा आशीर्वाद मला सदैव माझ्या सोबत असतो। दोनही वेळेस विधानसभेवरती याच बहिणीच्या ताकदीवरती मी पोहोचलो आणि या वेळेस सुद्धा माझी वहिनी रेखा श्रीराम बांगर यांच्यावरती गुलाल हा पडलेला आहे। फक्त 3 तारखेला डिक्लेरेशन बाकी आहे। विरोधकांना काय सल्ला दिला? विरोधकाला सल्ला द्यायचंच काम राहिलं नाही। विरोधक उरलाच नाही तर विरोधकाला सल्ला द्यायचा काय? कॅमेरामन राजेश गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।